ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं. आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा. संजय राऊतांची माहिती. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित. लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा. जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार. गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून दिली मुलाखत. कल्याणी कोमकर रविवार पेठ नारायण पेठमधून लढण्यास उत्सुक. अंतराळ संशोधनात भारत रचणार नवीन इतिहास. सर्वात जड पेलोड उपग्रह करणार प्रक्षेपित. अमेरिकेनं कंपनीच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं करणार प्रक्षेपण. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच. चटगाव जिल्ह्यात हिंदू कुटुंबांची घरं जाळली. थोडक्यात वाचला नागरिकांचा जीव. आणि कंगाल पाकिस्ताननं सरकारी विमान सेवा PIAची केली विक्री. आरिफ हबीब ग्रुपनं 4000 कोटींना खरेदी केली विमान सेवा. छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा भागात माथेफिरूचा हेदस पाहायला मिळाला. घरासमोर उभी असलेली चारचाकी वाहनं त्यानं फोडली. चारचाकी वाहन फोडताना अज्ञात माथेफिरू CCTVमध्ये कैद झाले. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे. जळगाव शहरातील प्रभात चौकातील भाजीपाला बाजारात दुकानदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दुकान लावण्याच्या वादातून ही घटना घडली. दरम्यान काही काळ बाजारात तणाव आणि गोंधळाचं वातावरण होतं. यवतमाळमध्ये केळीला दर नसल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापारी केळी घेत नसल्यानं शेतकऱ्यानं केळी बागेवर JCB फिरवला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात सर्वधर्मीय धर्मगुरू एकवटले. जळगाव प्रथम या अराजकीय संघटनेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. तरुण तरुणींनी शहराच्या विकासासाठी राजकारणात येण्याचं आवाहन करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतलेला केंद्रीय वैद्यकीय सेवा परीक्षेत सांगोल्यातील सौरभ संतोष कुमार निंबाळकर यानं पहिल्याच प्रयत्नात देशात 77वा रँक मिळवला. सौरभच्या या यशाचं कौतुक केलं जात आहे. सविस्तर बातमी. मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण या वादात छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेना भाजपमधील युतीची बोलणी रखडलेली आहे. नुसत्याच बैठकांवर बैठका सुरू आहेत. अंतिम निर्णय मात्र होत नाही. भाजपमधील काही नेते हे युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. संभाजीनगरमध्ये आमच्या 4 बैठका झाल्या आणि दरवेळेला आम्ही एक पाऊल पुढे टाकून त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे काही जागेची मागणी केली ती अवास्तव आहे हे सत्य आहे आणि त्यांच्यामध्येच एकमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून मी काल अतुल सावेशी बोललो. त्यांची माझ्या भेटही होईल, मुंबईला भेटही होईल. युती कशा पद्धतीने करायची हे एकदा आम्ही दोघं जण मिळून ठरवू आणि जर आमच्याकडून शक्य झाली नाही तर वर्षाच्या कानावर टाकू. मनसेला विरोध करत काँग्रेसनं ठाकरेंसोबत युती करण्याला विरोध केलाय. वंचित बहुजन आघाडीसारख्या समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसशी बिनसलंय का असा प्रश्न पडतोय.
काँग्रेसनं आपला जुना खेळ पुन्हा सुरू केलाय. लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात. आम्ही कुणाकडेही गेलो नाहीत, ते आमच्याकडे आले. याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली आहे. मुंबईत आमची 200 जागांची तयारी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत. 50-50 म्हणत असं 112 113 राखला जाईल. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. केडीएमसीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. दरम्यान लवकरच युतीमधला तिढा सुटेल असं देखील राजेश मोरे म्हटलंय. अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्ज घेतले. 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे. शहरात 60 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था अमरावती महानगरपालिकेनं केली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या सियाना कोतवाली परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एडीएल स्कूलच्या बाहेर एका व्यक्तीचा अचानक कार्डियाक अरेस्टनं मृत्यू झाला. तारिक मेवाती असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेला होता. सकाळी शाळा भरण्याच्या वेळी ही धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना शाळेबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. ठाकरे बंधूंच्या युतीची आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मधून घोषणा होणार आहे. खासदार संजय राऊतांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार आहेत. तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. मामूंची टोळी एकत्र आली तर महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय. ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. जनतेनं उबाठाला जमाल कोटा दिल्याचं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. पुण्यात काकांसोबत युती झाल्यास अजितदादांना महायुतीत राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर मुंबईत काँग्रेससोबतच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची माहिती देखील त्यांनी दिली. प्रशांत जगताप यांनी मुंबईमध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. पुण्यामध्ये 2 एनसीपी एकत्र येणार असल्यानं जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तर जगताप पत्रकार परिषदेतून पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा असल्याचं त्यांनी म्हटलं. ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार आहे. गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे. कल्याणी कोमकर रविवार पेठ, नारायण पेठमधून लढण्यास उत्सुक आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिलाय. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र फायदा होणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या संदर्भात पुन्हा काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार आहे. काँग्रेसनं आपला जुना खेळ पुन्हा सुरू केल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हटलंय. मुंबईमध्ये आमची 200 जागांची तयारी असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. भोकर, मुदखेड, अर्धापूर या सगळ्यांचा बाप अशोक चव्हाण असल्याचं वक्तव्य श्रीजया चव्हाण यांनी केलंय. आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं आवाहन खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जल्लाद असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. तर जल्लाद कुणालाही फाशीची शिक्षा द्यायचं करतात असं म्हणत त्यांनी टीका केली. ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिलाय. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं ते म्हटलं.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया खरं तर कालपासूनच सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय. एकूण 17 वॉर्डांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी प्रशासनानं 6 ठिकाणी निवडणूक कार्यालयं स्थापन केली आहेत.